मी दिसेल. सर, आपल्या टीमचं स्वागत. आपण कोकण वाचवण्यासाठी आम्हाला खूप मोठा प्रयत्न करतात आणि मला वाटतं की तुम्ही किती वेळा आलात साधारण इथे? हे आमचा दुसरी ट्रिप आहे आणि प्रत्येक वेळी ते कोकण वाचवण्यासाठी, कोकणच्या सड्यांचा अभ्यास करण्यासाठी म्हणा किंवा कोकणातल्या सड्यावर पाणी किती आहे याचा अभ्यास करण्यासाठी येत आहेत. सर, तुमचा अनुभव काय आहे? मला फक्त एकच विचारायचंय की इथे काहीतरी होणार, काहीतरी म्हणजे रिफायनरी म्हणा किंवा एमआयडीसी म्हणा, आणि समजा हे कातळ झाकलं गेलं तर त्याच्यावर जे पडणारं पाणी आहे ते त्या कातळात मुरणार नाही. आणि आमच्या गावांना, राजापूर तालुक्यातील किंवा इतर गावांना सुद्धा जे मिळणारं पाणी आहे ते बंद होईल का? एवढंच फक्त म्हणजे आम्हाला विश्लेषण करून सांगा. तसं तुम्ही सांगितलं की आमचे अभ्यास आताच चालू झालेले. तसं आपल्याला एक वर्षभर आम्ही या भागातल्या 3 एक साडा आपण एक सॅम्पल घेऊन त्याच्या आपण फार खोलात जाऊन अभ्यास करणार आहे. त्याच्यामध्ये आपण भूगर्भातलं पाणी कसं आहे, पाऊस पडल्यानंतर त्या पाणीचं काय होतात, किती मुरते, किती वाहून जातात, वाहून गेलेलं पाणी कुठे जाऊन मिळतात नदी, या संबंध पाणीमध्ये किती लोक अवलंबून आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहे. आणि दुसरं एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी आपण मोजमाप करण्याचा प्रयत्न करणार आहे. नदी ओढ्यामधून किती पाणी वाहून जातं त्याचं आपण काहीतरी लावून त्याचं ऍक्च्युअली मोजमाप करायचं, आपल्या पावसाचं मोजमाप करायचंय, विहिरीच्या पातळीचं मोजमाप करायचं आणि वेगवेगळ्या सीझन मध्ये आपल्याला करायचंय, म्हणजे पाणीच्या पातळी कसं बदलते. आणि त्याच्या बरोबर असं आहे की असंच आपलं सडा चालू राहिलं तर त्याच्या फ्युचरमध्ये किंवा पुढे जाऊन काय होणार आहे त्याचं आपण करायचंय. परंतु या सडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आज धोका तयार होते. एक असं आहे की आत्ताच आपल्या काही जमिनीचा वापर आहे त्याच्यामध्ये थोडाफार बदल आम्हाला होत दिसतंय. काही काय म्हणायचे की आपल्याला फळझाडाचं हे लागवण करायला लागलं, किंवा मोठ्या पद्धतीने काय काय ठिकाणी आम्हाला दिसते की घर बांधायला निघालं किंवा हॉटेल्स आहेत तिथे, किंवा काही औद्योगिक प्रकल्पाचे सुद्धा आम्ही ऐकतोय. तर या सगळं झाल्यानंतर समजा आपलं सड्याचं काय भाग तर झाकून गेलं किंवा बाकी सगळं झालं तर त्याचे काय परिणाम होणार आहे ते आपल्याला अभ्यासातून आपल्याला काढायचे. असा मुख्य आपला अभ्यासाचा उद्देश आहे. आता आम्ही सुरू करते आणि या पाऊस सुरुवाच्या अगोदरच्या काय परिस्थिती आहे ते आम्ही पुढच्या 15-20 तारीख पासून आम्ही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणार आहे. म्हणजे तुम्ही आता या कातळांचा किंवा या कोकणवरच्या सड्यांचा अभ्यास करताय की त्याच्यामध्ये पाणी किती आहे, काय आहे. सर, तुम्ही तुमचं जरा, मी तुमचं नाव सांगितलं, तुम्ही तुमचं नाव सांगा. आणि हे सर आता नवीन आले. मी सांगतो की माझं नाव के.जे. जॉय. आम्ही सोपेकॉम, सोसायटी फॉर प्रमोटिंग पार्टिसिपेट इकोसिस्टम मॅनेजमेंट संस्था आहे, त्या संस्थेच्या वतीने अभ्यास करते. आपल्या अभ्यासाचे आपल्याला त्याला विज्ञान समजून घ्यायचे. त्याच्यानंतर ते आपण सरकारला देणार आहे, त्याचा काय परिणाम होऊ शकते, इथे लोक त्याचा वापर करू शकते, इथले काही संघटना संस्था असेल, कार्यकर्ते असेल त्याचे. परंतु आपला मुख्य हेतू आहे की त्यातून आपल्याला नेमकं काय घडणार आहे त्याचं आपलं विज्ञान समजून घ्यायचं एक. आणि आमच्या टीम बरोबर मागच्या वेळेला मी सगळ्यांची ओळख करून दिली होती. आमच्या डॉक्टर राधिका कानडे, तिचं अभ्यासाचे विषय आहे ते जैवविविधता आहे. ते ये भागातल्या काही ठिकाणचे अजून अगोदर पण अभ्यास केलेले. आमच्या बरोबर डॉक्टर नेहा भरबडे, ते जलविज्ञान मध्ये तिचं PhD झालेले. तसं आमचे मित्र किरण लोहकर आहे, ते सामाजिक संघटन त्याच्यामध्ये त्याचं मास्टर्स झालेलं पुणेवरून. आणि आमच्या बरोबर तसं एक विद्यार्थिनी आहे, ती शिकतो बाहेर पण तिचं घर आहे पुण्यात. तर ती गेले 3-4 महिने आमच्या बरोबर मागच्या ट्रिप मध्ये पण ते आलेले होते, ती मालविका सटलर. आणि यावेळेला आपल्याकडे एक तज्ञ व्यक्ती आलेले, ते डॉक्टर अजय कुमार वर्मा. अजय कुमार वर्माचं घर, तसं माझं घर केरळमध्ये आहे, तसं अजय कुमारचं पण घर केरळमध्ये आहे. केरळचं काय म्हणायचे कॅपिटल आहे ते तिरुवनंतपुरम का त्रिवांद्रम म्हणते, त्या शहरामध्ये राहतो. तिथे एक नॅशनल सेंटर फॉर अर्थ सायन्सेस, तसं आपलं भूशास्त्र आहे, भूमी हे सगळं त्याच्याबद्दलचा अभ्यास करणारं केंद्र सरकारचे मला वाटतं भारतामधले एकमेव अशा पद्धतीचे एक संशोधन केंद्र आहे. त्याच्यामध्ये प्राध्यापक होते, प्रोफेसर होते, आता रिटायर झाला. आणि वेगळं वेळ केरळ सरकारचे वेगळ्या कमिटीचे अध्यक्ष त्यांनी राहिलेले. अशा पद्धतीचे अजय कुमार आहे. त्यांचे विषय आहे भूजल आणि भूशास्त्र आहे, भूगर्भशास्त्र आहे आणि त्यातलं पाणी, ते त्याचे अभ्यास आहे. आणि तसं आपल्याकडे ते जांबा या दगड आहे, तसं केरळमध्ये पण आहे तसं.
तर त्या विषयावर त्याचा अभ्यास फार मोठा आहे. म्हणून आपल्या प्रोजेक्टचे एक सल्लागार म्हणून आपण अजय कुमार या टीम मध्ये आणलेले. त्याचे एक पहिला विजिट इथे झालेले, ते त्यांचे काही अनुभव असेल तर सांगे. सो what you can say that what you saw for 3 days and your experience about these things, how important this type of laterite plateau for water. Yeah. So basically, as part of that project, we are focusing on the geohydrology of the laterite plateau region. Laterite plateau region, laterite, as you know, it's a very typical rock type formed due to weathering, specifically called lateritization of hard rock, that is basement rock, which is basalt in this region. So due to the climate peculiarities of this region, the Western Ghats, all through the Western Ghats, right from Kerala up to the part of Gujarat, you can see this sort of laterite formation. But laterites in Konkan region are much more vast and typical in nature, in the sense that these laterites on top are covered with duri crust. So duri crust is a formation over the laterite due to consolidation of the aluminum and ferrous oxides contained in the laterite formation. Due to precipitation of those, it forms, and it's a very hard material, difficult to penetrate and things like that, which prevents from any type of land use possible in such terrains. Yeah. सो त्यांचा आता ते सांगत होते की आपण ह्या प्रोजेक्टचा भाग म्हणून भूगर्भशास्त्र आणि तिथलं पाणी वगैरे याचा अभ्यास करतोय. तर त्याच्यामध्ये ह्या कोकणपट्टीमध्ये जो जांभा दगड मिळतो तो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. केरळपासून आपल्याला गुजरातपर्यंत हे जांभा दगडाचे विविध प्रकार बघायला मिळतात. आणि हा जांभ्याची निर्मिती ही जो खालचा कठीण दगड असतो, जसा इथे आपला काळा बसाल्ट म्हटला जातो, बसाल्ट, काळा पाषाण, तर त्याच्या वेदरिंगला काय म्हणतात, अभक्षय असं मराठीमध्ये हे आहे, इंग्लिशमध्ये वेदरिंग म्हणतात. वेदरिंगच्या प्रक्रियेमुळे ते बसाल्टची निर्मिती होते, लॅटराइट जांभ्याची निर्मिती होते. आणि इथलं कोकणपट्टीमधलं एक वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं ते म्हणजे इथे आपण जसं सड्यांवरती बघतो की एक कठीण थर दिसतो आपल्याला वरच्या बाजूला, त्याला त्या शास्त्रीय ह्याच्यामध्ये ड्युरी क्रस्ट असं म्हणतात, की तो अतिशय टणक आणि कठीण असतो. तो या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. हे इथलं वैशिष्ट्य आहे. बरं, ठीक आहे. तुमचा खूप वेळ घेतोय. आपण मराठी बोलता ना? सर, जैवविविधता जो आपण विषय म्हटला तो खरंच म्हणजे मनुष्य जात वाचवण्यासाठी खूप फायद्याचा आहे. मग त्याच्यासाठी मला वाटतं जल, जंगल, जमीन हे वाचलं पाहिजे. जर जैवविविधता आपल्याला सांभाळायची असेल तर जल, जंगल आणि जमीन ही वाचली पाहिजे, आणि ती वाचवण्यासाठीच हे आपले प्रयत्न आहेत. हा, आपला इच्छा असं आहे की आपल्या काही अभ्यासातून ते पुढे येणारे निष्कर्ष आहे त्यातून समाजाला आणि निसर्गाला काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे असं मी म्हणतो. इथलं जल, जंगल, जमीन, जैवविविधता हे सगळं टिकलं पाहिजे. त्यातूनच आपलं काय इव्हन मनुष्य प्राणीचं सुद्धा काहीतरी भलं होणार आहे. आणि पुढचा काळ असा आहे की आपल्याला आपण पर्यावरण बदल बोलतो का, त्याला काय क्लायमेट चेंज असं म्हणतो. त्याच्यामध्ये पाऊस बदलू शकते, तापमान वाढते. आज हे सगळं तर आपल्याला माहिती आहे की गेल्या महिन्यापासून सगळं त्यातून चाललंय. तर या सगळ्यातून आपल्याला एक संरक्षण मिळवायचं असेल तर आपल्याकडे जल, जंगल, जमीन, माती हे सगळ्या गोष्टी आणि जैवविविधता आहे, तर तेवढं आपल्याला टिकवायला पाहिजे, टिकलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आमच्या अभ्यासातून वगैरे काय उपयोग होत असेल तर चांगल्या गोष्टी तुम्ही आम्हाला भेट द्या, या आमच्या कोकणला भेट द्या, आणि हे कोकण वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोच आहोत. आम्हाला तुमची खूप फार मोठी म्हणजे मदत होईल असं मला तर वाटतं.
आणि आपण असं जर केलं तर नक्कीच हे कोकण वाचेल. आपण आमच्या या मंदिरात येऊन भेट दिल्याबद्दल आणि कोकणात आल्याबद्दल आपल्या सर्व टीमला धन्यवाद. 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 थँक्यू. धन्यवाद.